खेळाडू असेल तर त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. लवलसे संघाचा 12वा खेळाडू कृपया स्टेजवरती यायचा आहे. सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका कालकाई पार्लवडी चषक 2024 पहिला दिवस कोणाच्या नावावर ठरणार यानंतरचा होणारा सामना खांडज वर्सेस नरवीर उमराट ह्या दोन्ही संघांमध्ये होणारी लढत पाहायला भेटणार आहे. गोलंदाजासाठी आले ते संदीप. लवलसे संघाकडून पहिलंच फलंदाजासाठी आले ते प्रशांत आणि गणेश. गणेशची जर आपण पाहिलं तर स्फोटक बॅट्समन म्हणून सह्याद्री असोसिएशनमध्ये एक ओळख आहे. आज कामते संघामध्ये त्यांचा डावखुरा फलंदाज कौशिक गोगावळे यांची अनुपस्थिती संघाला लाभलेली आहे. कौशिकच्या अनुपस्थितीमध्ये संघ कशा पद्धतीने खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मोठी जबाबदारी असणार आहे संदीपवरती. लवलसे संघाचे संघ मालक सह्याद्री असोसिएशन ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रिंगे साहेब आज कुठे दिसत नाही आहेत. संतोष दादा रिंगे सतत त्या संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. लवलसे संघाकडून फलंदाजासाठी सुरुवात करतो गणेश रिंगे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. तोंड देईल तो संदीपला. संदीपचा पहिलाच चेंडू. पहिल्याच चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गणेशनी आणि हा चेंडू भिरकावून दिला. हा येतो खणखणीत षटकार. काय क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला गणेशच्या बॅटमधून. आधीच सांगितलं आहे गणेशनी जवळजवळ पुण्यामध्ये अनेक टुर्नामेंट आपले गाजवलेले आहेत. जवळजवळ मागे पुणे लीगमध्ये त्यांनी जलद 50 त्याच्या नावावर नोंदवली होती. हा फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहूया. फटक्याला लांबी कमी उंची जास्त थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल घेण्याचा पूर्ण फायदा होता परंतु तो आनंदला. एकच धावावरती समाधान मानावं लागले लवलसे संघाचे फलंदाज गणेशांना. धावसंख्या होते 7. 2 चेंडू 7 धावा. आणि आत्ता स्ट्राईकला आले ते प्रशांत. पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचते 8 ह्या फलकावरती. आणि आत्ता मात्र चांगला थटवलेला चेंडू झेल बाद होतो. चांगला मारलेला चेंडू परंतु काही नैसर्गिक हवेच्या अडथळ्यामुळे चेंडूची गती जरा कमी झाली आणि चेंडूचा झेल बाद होऊन प्रशांत तंबूच्या दिशेला परततो. प्रशांतची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय. अक्षय ह्या तितकाच
धुरंधार असा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. लहुलशे संघामध्ये अनेक फलंदाज आहेत. जवळजवळ 7 ते 8 फलंदाजाचा भरणा या संघामध्ये फलंदाजामध्ये दिसून येतो. संदीपची जागा घेण्यासाठी, प्रशांतची जागा घेण्यासाठी गेले ते अक्षय. आपल्या संघासाठी आता महत्त्वाची जबाबदारी आपल्यावरती असणार आहे. जर्सी नंबर 24 अक्षय. आत्ता मात्र आल्या पहिल्या चेंडूवरती चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. येतोय हा खणखणीत असा चौकार. स्वयंसेवक चेंडू पुन्हा एकदा माघारी द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या ऑफ साईडला तटवलेला चांगला चेंडू. खणखणीत असा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 12. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल संदीप यांचं. आणि आत्ता मात्र त्रिफलाशीत उद्ध्वस्त. तू शेर तर मै सव्वा शेर ह्याच भाषेमध्ये उत्तर दिलं संदीपने अक्षयला. अक्षयला माघारी परतवलंय. त्रिफलातीचित उद्ध्वस्त केलेत अक्षयच्या. आणि आत्ता अक्षयची जागा घेण्यासाठी गेले ते सागर सकपाल. सागर सकपाल हा तितकाच अतिशय खतरनाक बॅट्समन म्हणून ओळखला जातो. SPL मध्ये अनेक मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्यांनी आपल्या नावावरती घेतले होते. एक ऑलराऊंडरची भूमिका चांगली पार पाडत असतो सागर. संकेत. आता संदीपची जागा घेण्यासाठी आले ते संकेत. संघाचे कर्णधाराची पारी खेळेल का याकडे सर्वांचं आता लक्ष असणार आहे. नक्कीच आम्हाला कौशिक गोगावळे यांची अनुपस्थिती येते ची आठवण येते. कौशिक गोगावळे जेव्हा ग्राउंडवरती असतात अनेक क्लासिकल शॉट पाहायला मिळतात. लांब लांब सिक्स. त्यांची जी यष्टीरक्षकाची जी भूमिका असते ती एक वेगळ्या आणि शैलीमध्येच पाहायला मिळते. क्रिकेटचा जो अनुभव जवळजवळ वयाच्या 43व्या वर्षी षटकारांची आतिषबाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते कौशिक बुवा गोगावळे यांच्याकडून. आता ती जबाबदारी असणार आहे संदीप यांच्यावरती. पाहूया गणेशला तोंड देईल तो संकेत. आणि आत्ता मात्र संकेतचा चेंडूची दिशा बदलतो आणि पंच दंडित करतील. येतोय हा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते 13. संकेतने पहिलेच अवांतर धाव चेंडू हळतळून आपली सुरुवात केलेली आहे. परंतु कशा पद्धतीने तो आपला कमबॅक करेल आणि समोर असणार तो गणेश. आणि आत्ता मात्र चांगला खोलवरचा चेंडू हाताळला होता. तितकाच हलक्या हाताने खेळून काढला गणेशने. एकाच धावावरती समाधान मानावं लागले गणेशला. सुरेख असा चेंडू हाताळला होता संकेताने. हे चेंडू आपल्याला हाताळण्याची गरज आहे आपल्या संघाच्या पुनरागमनासाठी. सागरवरही तितकीच मोठी जबाबदारी संघाने टाकलेली आहे. आता 2 विकेट नंतर आपल्या संघाला कशा पद्धतीने सागर धावांचा डोंगर उभा करून देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि आत्ता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु तितका हलकासा चेंडू आणि तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय सागरला. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात संकेत याने. हीच कामगिरीची गरज असणार आहे आपल्या संघासाठी संकेत यांच्याकडून. आता मात्र रोखून धरलंय एवढा मोठ्या धुलंदाज अशा बलाढ्य फलंदाजांना. आणि आत्ता मात्र गणेश थांबणार नाही. गणेशने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. परंतु तितकाच सुरेख असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा आपल्या वाचवलेल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. कामते संघाचे
क्षेत्ररक्षक यांच्याकडून असं वाटलं की चेंडूनी गती घेतली आणि चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु तितक्याच डबल वेगाने चेंडूच्या दिशेला धावला आणि चेंडू मैदानामध्ये पुन्हा फेकून दिला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्या कामते संघासाठी. आत्ता मात्र गणेश काय चाली करेल? अजूनही गणेश शांत आहे. आत्ता मात्र गणेश शांत आहे म्हटलं, पण तो आता गणेश मात्र रुद्र रूपामध्ये पाहायला मिळतोय. पंच देतील हा खणखणीत षटकार. गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला खणखणीत षटकार. गणेशचं रुद्र रूप आम्हाला माहीत आहे, कारण हा एक गणेश एक वेगळ्या शैलीमध्ये खेळताना नेहमीच पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र संकेत कायसा दडपणाखाली असेल, हे दडपण तो कसं पार करेल, आणि कारण तोंड देईल तो गणेशला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु आत्ता मात्र पुन्हा एकदा गणेशने एकदा रुद्र रूप घेतलं की तो थांबणं शक्य नाही, कारण पुन्हा येतोय हा दुसरा खणखणीत षटकार. गणेशला थांबवणं जेवढं शक्य नसतं. बॉल द्यायचा आहे. सलगचा दुसरा षटकार गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक होईल का? मगाशीच षटकारांच्या 2 हॅट्रिक पाहायला मिळाल्या आपल्याला. काळे भैरवनाथ युवा मंच आडाचा कोण बालमाची या संघाचा फलंदाज वैभव यांच्याकडून. आत्ता मात्र हीच षटकारांची हॅट्रिक आपल्याला गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? आत्ता मात्र चांगला खोलवरचा चेंडू होता, परंतु तितकाच मारा होता, परंतु तितकाच असं क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल संकेतांचं. 19 धावा खर्च केल्यात संकेतांनी. टोटल संघाची धावसंख्या झाली ती 31. 2 षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 वरती. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला लहुलशे संघाची. अजूनही फलंदाजासाठी जे सुरुवातीला गेले होते गणेश मैदानामध्ये सज्ज आहेत, आणि गणेशच्या वैयक्तिक बॅटमधून जवळजवळ 3 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक 24 धावांवरती खेळत आहे गणेश, आणि आता मात्र सागर पण मात्र थांबणार नाही, परंतु तितकाच सुंदर झेल आपल्याला टिपलेला आहे तो. संकेताने एक संकेत कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी, सुंदर झेल आणि चांगला मोहरा टिपलाय सागरच्या रूपामध्ये. संकेताने गोलंदाजासाठी आले ते रोशन पहिल्या चेंडूवरती चांगला मोहरा टिपलाय तो रोशन याने. आत्ता सागरची जागा घेण्यासाठी गेले ते अमित. अजूनही लहुलशे संघाची जर विचार केला तर गणेश आहे, त्याच्यानंतर हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एक सन्मान दिला गोलंदाजाला, कारण त्याला माहित आहे स्ट्राईकवर गणेशला स्ट्राईकवर आणणं जेवढं आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. एक युक्तिवाद क्रिकेट खेळत असताना अमित पाहायला मिळतो, कारण अमितमध्ये पण क्षमता आहे, परंतु तितकी क्षमता त्याच्या दुपटीने गणेशकडे आहे हे तो जाणतो आहे. कारण गणेश जेवढं स्ट्राईकवर ते असेल तेवढं लहुलशे संघाला खूप महत्त्वाचं असणार आहे. सुरेख झेल. आत्ता मात्र काय केलंय आणि डोक्याला हात लावलाय गणेशने. चांगलं सरळच्या बॅटमधून लांबच लांब षटकार येत होता.
आणि काहीसं आगळं वेगळं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितका सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे कैलास. सुरेख झेल खरोखर. पुन्हा मॅच संपल्याच्या नंतर बघू शकता झेल हा एवढा देखना झेल पाहायला मिळाला. आणि आता गणेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो पुन्हा एकदा जर्सी नंबर 3चा गणेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांच्याकडून. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगले सागर आणि गणेशचे चांगले एवढे धुरंधार फलंदाज, खतरनाक फलंदाज चांगले टिपलेले आहेत. आताने 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले ते रोशननी. हीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल का? आणि आत्ता मात्र चेंडूची दिशा बदलली. पंच इशारा करतील वाईटचा. एकाच अवंतर धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते 33 वरती. गणेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. आत्ता मात्र झेल होतो का? आनंद यांच्याकडून सुंदर असा झेल. जर्सी नंबर 45 मध्ये आनंद. कर्णधार संकेत गोगावले यांचे बंधू. आनंद यांच्याकडून सुरेख झेल होतो गणेशांचा. गणेशला माघारी परतावे लागेल. आत्ता मात्र गणेशची पुन्हा एकदा जागा घेण्यासाठी गेला तो 28 नंबरचा गणेश. याही गणेशचा जर विचार केला तर हा पण एक चांगला फलंदाज म्हणून शेवटच्या फळीमध्ये बॅटिंग करत असतो. एक महत्त्वाचा फिनिशर म्हणून नेहमी आपली कामगिरी करत असतो गणेश. ह्या संघामध्ये जवळजवळ 3 गणेश आहेत. नेहमीच कन्फ्युजन असतं. आमचा रनरच्या भूमिकेमध्ये काम करत असतात त्यांचा, म्हणून आम्ही जर्सी नंबर त्यांच्या पुढे लिहित असतो नेहमी. आता मात्र पहिला चेंडू. काय गोलंदाजीचा मारा करतो रोशन. आणि आपल्या संघासाठी जवळजवळ या 4 विकेट घेतलेले आहेत. 3 विकेट घेतलेले आहेत ह्या षटकामध्ये. ओव्हर हॅट्रिक म्हणावे लागेल रोशन यांची. फक्त एक धाव खर्च केले. 5 चेंडू हाताळलेत आणि एकच धाव खर्च केले रोशन यांनी. आणि आत्ता चेंडू भिरकावून दिलाय. झेल होतो का? त्याने आत्ता खरोखर कर्णधार संकेत गोगावले यांच्याकडून हा सलगचा दुसरा विकेट. टोटल 4 गडी बाद केलेत रोशन यांनी फक्त एकच धाव खर्च केले. 2च धावा खर्च केलेल्या आहेत रोशन यांनी. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन यांच्यासाठी. काय महत्त्वाचे ओव्हर केलेले. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्येचा डोंगर उभा होता आणि आता तिला रोखून धरले रोशन यांनी. 2 धावा खर्च केलेल्या होत्या फक्त. आता रोशनची जागा घेण्यासाठी गेले ते आनंद आता आपल्या संघासाठी काय करेल. जशी रोशन यांनी जी महत्त्वाची पारी खेळली होती, गोलंदाजी केली होती, तीच गोलंदाजी संकेत करेल का? आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला आहे लवळशे संघ. या लवळशे संघाला एक चांगला तारणहार पाहिजे. कोण ठरतो आपल्या संघाला तारणहार? अजूनही अक्षय मैदानामध्ये आहे. आत्ता मात्र खरोखर भिरकावून चेंडू देतो. पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडू भिरकावून दिला. येतोय हा खणखणीत असा षटकार. धावसंख्या जाऊन पोचले 39 वरती. आनंदच्या पहिल्या चेंडूवरती येतोय हा खणखणीत षटकार. काय रोशननी गोलंदाजी केली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीपने हाताळल्या होत्या, खर्च केल्या होत्या 12 धावा. त्याच्यानंतर संकेतने खर्च केले होते 19 धावा आणि रोशननी धावा खर्च केल्या होत्या 2 धावा. आता आनंदवर मोठी जबाबदारी असणार आहे. ह्या चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. काय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आनंद यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. अजूनही आपल्याला 4 चेंडू हाताळायचे आहेत
या चेंडूला कसा मारा करेल. एक मोठी जबाबदारी असणार आहे अक्षयवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39. अजूनही 4 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती काय खेळी करेल, कोणतं टार्गेट सेट करेल, यावरती सर्व ग्रामस्थांचं आपल्या संघाचं लक्ष असणार आहे अक्षयवरती. पुन्हा एकदा सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आनंद यांचा दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या रोखून धरले. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 39. चांगली सुरुवात म्हणावं लागेल आपल्याला कामते संघाकडून. अक्षयवर मोठी जबाबदारी असणार आहे. अजूनही अक्षय शांत आहे. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय आनंद. आपल्या संघासाठी सलगचा पहिल्या चेंडूवरची षटकार केला. त्याच्यानंतर जे कमबॅक केलंय सलगचे 3 चेंडू निर्धाव. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरुवातीचे 2 षटक जर पाहिलं आपण ते एवढं महागडं ठरलं होतं, परंतु तिथले शेवटच्या 2 गोलंदाजांनी आपल्या संघासाठी पुन्हा एक चांगल्या धावांना रोख लावून ठेवला आहे. आता अक्षयवरती पुन्हा जबाबदारी होती चांगली आणि आत्ता चेंडूला भिरकावून दिला आहे अक्षयनी. आत्ता चेंडू अक्षयची बॅट तळपते. येतो खणखणीत षटकार. ही षटकारांची गरज आहे आपल्या संघासाठी. संघाच्या धावसंख्या होतात 45. अजूनही शेवटचा 1 चेंडू अक्षयसाठी असणार आहे. काय टार्गेट सेट करेल अक्षय आपल्या संघासाठी. काहीसा खराब गोलंदाजी पंच दंडित करते यात कोणतीही शंका नसणार आहे. चेंडूने दिशा बदलली. येतो हा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचते 46 वरती. 2 षटकार खर्च केले परंतु 3 चेंडू निर्धाव हाताळले. 13 धावा खर्च केल्या त्या अनन्याने. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. येतोय हा खणखणी षटकार. का मी मैदानात मध्ये गेलो होतो याचं त्याने उत्तर दिलंय आणि चांगलं टार्गेट सेट करून आजूबाजूला जे संघ प्रॅक्टिस करतायत मॅच आपल्या चालू होते आपला डिस्टर्ब होतोय ज्या दुसऱ्या खेळाडूंना याची नोंद घ्यायची आहे. खांडेत संघाचे फलंदाज या पुढचा होणारा सामना नरवीर उमराट आणि खांडज दोन्ही संघाचे कर्णधारांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. एक बक्षीस पात्र मध्ये कोण ठरणार तिसऱ्या फेरीतला अंतिम सामना असणार आहे. दोन्ही नवीन जर ह्या संघातला कुठलाही संघ जरी जिंकेल तो नवीन एक संघ असेल बक्षीस पात्र म्हणून. या सह्याद्री असोसिएशन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काल काही पार्लेवडी चषक पर्वचे दुसराचा कोण ठरतो पहिलाच बक्षीस पात्राचा मानकरी यावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. कामते या संघाला 53 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 53 धावा. जवळजवळ सरासरी रन रेट पाहिला तर 13चा रन रेट असणार आहे कामते संघासमोर. परंतु कामते संघाचा विचार केला तर संदीप हा इतका खतरनाक फलंदाज म्हणून संदीपची ख्याती आहे. त्याला साथ कोण देईल.
चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं घ्यायचं आहे. कामते संघाकडून फलंदाजासाठी चालले ते संदीप आणि अनिल. प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे कामते संघाला. बॉलिंगसाठी अक्षय एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अक्षय फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या सुरुवातीला आपल्याला शांत दिसून आले, परंतु त्यांनी जे नंतर आक्रमक पारी खेळली, एक महत्त्वाची आणि चांगलं टार्गेट सेट करून दिले आपल्या संघासाठी. कोण हा टॉस आमचं माननीय रवींद्र दादा यांना विनंती करतो टॉस करून घ्यायचं आहे. नरवीर उमरट आणि खांडच एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण ठरेल बक्षीस पात्र? दुसऱ्या चेंडूवरती येतोय खनकरी चौकार. पहिला चेंडू व्हाईटचा. अवंतर धावसंख्येने खातं खोललं होतं अक्षयने. टोटल धावसंख्या जाऊन पोचते 5. आत्ता संदीपला चेंडूने उंची जास्त घेतली होती, लांबी कमी होती, चांगला झेल घेण्याचा संधी होती. या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत लौलशे संघाचे क्षेत्ररक्षक. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठर. नवीन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात लौलशे संघाकडून. काहीशी नवीन प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते लौलशे संघाकडून. आज चांगला जोमाने खेळत असताना दिसतोय लौलशे संघ. आणि चांगला मारलेला चेंडू आहे, परंतु त्याची लांबी जरा कमी आणि तोच चेंडू जातो फलंदाजाच्या हातामध्ये. येतो हा झेल आणि होतो गडी बाद, झेल बाद. प्रत्येक गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवरती विकेट भेटलेला आहे. 2 गोलंदाजांना झाला टॉस झालेला आहे. एक महत्त्वाचा सामना आपल्याला या पुढचा होणारा दिसणार आहे. रायझिंग स्टार खांडज आणि नरवीर उमराट दोन्ही संघांनी तयारीमध्ये राहायचं आहे. चांगला हलकासा तटवलेला चेंडू, परंतु तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला लौलशे संघाकडून.
नेहमी लहुलशे संघ चांगल्या पद्धतीने खेळत असतो, पण कधी कधी आम्ही जर बघितलं तर लहुलशे संघाला थोडीशी नशिबाची साथ मिळत नव्हती. पण आता मात्र खूप दिवसानंतर आम्ही त्यांनाच मैदानामध्ये पाहतोय आणि चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. संकेत गोगावळे एक मात्र झुंज देत असतात आपल्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतो संकेतच्या बॅटमधून. काय कर्णधार पारी आपल्याला पाहायला मिळते संकेत यांच्याकडून. हे गोलंदाजी तसे क्षेत्ररक्षण तसे फलंदाजी, एक चांगली फलंदाजी, काय कर्णधाराची भूमिका पार पडतोय संकेत. धावत संख्या झाली ती 37. 37 ना जिंकण्या वास कसला करून जा. थोडीशी चेंडूनी दिशा बदलली, येतोय हा आवंदाच्या रूपामध्ये वाईट. धावसंख्या जाऊन पोचली ती 38 वरती. जिंकण्यासाठी किती बॉल पाहिजे? 15. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. चांगला असा तटवलेला चेंडू जातो सीमारेषा पलीकडं, येतोय हा नशिबाचा चौकार संख्येच्या बॅटमधून. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूमध्ये 11 धावा. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतील का संकेत यांच्याकडून. चांगली झुंज दिली संकेत यांनी. जर त्याला संदीपनी चांगली साथ दिली असती तर नक्कीच विजयाचं पारडं आपल्याकडे झोकलं असतं. थोडीशी साथ आपल्याला कमी दिसली. अनिलने जवळजवळ 6 चेंडू खेळले आणि 4 धावा काढल्यात. दोन चेंडूने 11 धावांची आवश्यकता येते संकेत यांना. आणि खरोखर हा चेंडू भिरकावून दिलाय, येतोय हा महत्वपूर्ण षटकार. जिंकण्यासाठी अजूनही फक्त आणि फक्त 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. संकेतसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये खेळताना दिसतोय संकेत. 1 चेंडू आणि 5 धावा. काय सामना आपल्याला रंगत सामन्यामध्ये पाहायला मिळते. आता मात्र दडपणाखाली चाललाय तो मयूर. कुठे होता सामना आणि कुठे आणून ठेवलाय संकेतने हा सामना. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता होती आणि तोच सामना येऊन ठेपलाय 5 धावावरती. संकेत अजूनही मैदानावरती झुंज देतोय. काय कर्णधाराची भूमिका पार पडतोय संकेत. आता कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करतोय मयूर. मयूरच्या सलगच्या चेंडूवरती चौकार आणि षटकार खेचलेत संकेत यांनी. 1 चेंडू आणि 5 धावा. काय होईल. महत्वपूर्ण पारी खेळत असताना आता मात्र एक महत्वाचा चेंडू आणि आता मात्र खरोखर चांगला मार तटवलेला चेंडू होता, परंतु तितकी लांबी कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे हा सामना लहुलशे संघ जिंकतोय. फक्त आणि फक्त 1 धावासाठी सामना गमावला तो कामते 11 आदर्श 11 कामते या संघाने. फक्त 1 धाव कमी पडले. चांगल्या या झुंजीसाठी एक संकेतच्या